कॅन्सर झाल्यावर शरीर काही लवकरच इशारा देतं आणि काही गंभीर लक्षणंही दाखवतं. पण लक्षात ठेवा, सर्व कॅन्सरमध्ये एकसारखी लक्षणे नसतात आणि सुरुवातीला लक्षणे फारच सौम्यही असू शकतात. तेव्हा याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिलं महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरची सामान्य लक्षणे जाणून घेऊ. ही लक्षणे दिसताच मात्र गंभीर व्हा. जसं की कारण नसताना वजन कमी होणं, आहार किंवा व्यायाम न बदलता 1 ते 2 महिन्यात 5 ते 10 किलो वजन कमी होणं हे धोक्याचं असू शकतं. सतत थकवा येणं, पुरेशी झोप घेतली तरी थकवा जात नाही, अंगामध्ये शक्ती नसल्यासारखं वाटणं, लवकर पोट भरल्यासारखं वाटणं, वेदना आणि गाठीशी संबंधित लक्षणेही दिसतात. शरीरात कुठेतरी गाठ येणं, स्तन, मान, काख, जांघ, पोट. गाठ दुखत नसते पण हळूहळू वाढते. दुखत नाही पण दुर्लक्ष करू नका. सतत वेदना, डोकेदुखी, पाठदुखी, हाडदुखी, औषधांनी आराम न मिळणं, रक्तस्रावाशी संबंधित लक्षणं, कारण नसताना उगाचच रक्तस्राव होणं, लघवीत रक्त जाणवणं, शौचामध्ये रक्त येणं, खोकताना रक्त येणं, स्त्रियांमध्ये अनियमित किंवा जास्त रक्तस्राव हे लक्षणं कधीही दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे पचनसंस्थेशी संबंधित ही लक्षणं दिसतात. जसं की सतत अपचन, गॅस, आम्लपित्त, औषधं घेतलं तरी बरं वाटत नाही, शौचाच्या सवयी बदलणं, सतत बद्धकोष्ठता किंवा जुलाब लागणं, शौच पूर्ण न झाल्यासारखं वाटणं किंवा गिळताना खूपच त्रास होणं, अन्न अडकते असं वाटणं, घसा किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो. त्वचा आणि तोंडामध्येही बदल होतात. न बरी होणारी जखम तोंडात, जिव्हेवर, ओठांवर येते. 2 ते 3 आठवडे झाले तरी ती बरी होत नाही. त्वचेमध्ये बदल होतात. काळी लाल गाठ जाणवते. अन्न अडकते असं आपल्याला वाटतं. त्याचप्रमाणे खोकलाही जाणवतो. जिभेवर, तोंडावर फोड येतात. लाल किंवा काळी गाठ येऊ शकते आणि कालांतराने ती कमी जास्त होऊ शकते. काही कालावधी गेला की ती गाठ पुन्हा येऊ शकते. असं जर होत असेल तर नक्कीच ही गंभीर लक्षणं असू शकतात. त्याचप्रमाणे जुन्या तिळाचा रंग किंवा आकार बदलणं, खूप खाज येणं, रक्तस्राव होणं, श्वसन संस्थेशी संबंधित ही लक्षणं दिसतात. जसं की सतत खोकला जाणवणं, 3 ते 4 आठवड्यांपेक्षा जास्त, खोकल्यासोबत आवाज बसणं, श्वास घ्यायला त्रास होणं, थोडं चाललं तरी धाप लागणं. स्त्रियांमध्ये मात्र विशेष लक्षणे दिसतात. जसं की स्तनामध्ये बदल, गाठ, आकार बदलणं, स्तनातून द्रव किंवा रक्त येणं, निप्पल आत ओढल्यासारखं जाणवणं, मासिक पाळीमध्ये बदल होतात. जसं की जास्त रक्तस्राव होतो किंवा पाळी नसतानाही रक्त येणं, गर्भाशयाचा किंवा मुखाचा कॅन्सर होऊ शकतो. पुरुषांमध्येही विशेष लक्षणे दिसतात. जसं की लघवी करताना त्रास, लघवी करताना जळजळ जाणवणं, अडथळा निर्माण होणं, वारंवार लघवी जाणवणं हे प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं असू शकतात. अतिशय महत्त्वाचा इशारा म्हणजे ही लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा. जसं की 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारी कोणतीही समस्या, जसं की वजन झपाट्यानं कमी होणं, कुठेही वाढणारी गाठ, त्याचप्रमाणे रक्तस्राव होणं. कॅन्सर लवकर ओळखला गेला तर तो बरा होण्याची शक्यता खूप जास्त असते. दुर्लक्ष, भीती आणि लाज ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. तेव्हा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. वेळेवर जर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि उपचार केले तर नक्कीच आपला कितीही गंभीर आजार असला तरी बरा होऊ शकतो.